जेव्हा पावसाळा सुरू होतो, जुलै ऑगस्ट महिना येतो, तेव्हा आपल्या भिंतींना किंवा कपाटाच्या मागे घरामध्ये ओलसरपणा यायला लागतो आणि ह्या ओलसरपणामुळे तिथे बुरशी तयार होते. तर हे थांबवायचं कसं? तर यासाठी मी तुम्हाला एक 3 सोपे घरगुती उपाय सांगणार आहे. ते तुम्ही नक्की करा. जेव्हा पाऊस पडून जातो, पाऊस थांबतो, त्यावेळी घराच्या खिडक्या पूर्णपणे उघडा, हवा खेळती राहू देत. त्यासोबतच आपल्या कपाटामध्ये ओले कपडे कोंबून ठेवू नका. त्यासोबतच कपाटामध्ये जेलचे पाऊच, कापूर अशा गोष्टी ठेवा, जेणेकरून त्यातील ओलावा कमी होईल, त्यातील मॉइश्चर निघून जाईल, आर्द्रता कमी होईल आणि तिथे बुरशीची वाढ होणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा अशी बुरशी तुमच्या निदर्शनास येईल, जेव्हा तुम्हाला ते दिसेल, त्यावेळी क्लीन करताना फक्त ती पाण्याने पुसून घेऊ नका. त्यावेळी त्यासाठी व्हाईट व्हिनेगर वापरा किंवा डेटॉलच्या पाण्याने ती पूर्णपणे साफ करून घ्या. फक्त पाण्याने पुसल्याने ती बुरशी अजून वाढते, ती फंगस अजून स्प्रेड होतं, परंतु ते निघून जात नाही. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टीम हॅक. म्हणजेच आपण जेव्हा असं तुम्हाला त्रास होतोय, घरामध्ये जाणवतोय कोणाला आहे, तर त्यावेळी आपण रेग्युलर स्टीम घेतली पाहिजे. स्टीम घेताना त्यामध्ये आपण 2 ते 4 थेंब निलगिरीचं तेल टाकलं पाहिजे आणि रेग्युलर स्टीम घेतली पाहिजे. त्यासोबतच आपण प्राणायामही केले पाहिजे, श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत, अनुलोम विलोम यासारख्या गोष्टींचा उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपली फुफ्फुसं व्यवस्थित राहतील, आपलं आरोग्य व्यवस्थित राहील. मित्रांनो, ॲलर्जीच्या किंवा खोकल्याच्या तात्पुरत्या गोळ्या घेऊन तुमचा आजार दाबू नका. जर तुम्हाला असं काही असेल, जर तुमचा खोकला, शिंका बऱ्या होत नसतील, कसली ॲलर्जी असेल किंवा फंगस असेल, तर त्यासाठी तुम्ही आपले होमिओपॅथिक उपचार घ्या, जे मुळापासून आजार बरा करतात, तुमची इम्युनिटी वाढवतात, प्रतिकार क्षमता वाढवतात आणि तुमचा आजार पूर्णपणे बरा करतात. जर तुम्हालाही असं काही असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही आपली ऑनलाईन ट्रीटमेंट सुरू करू शकता किंवा आपल्या क्लिनिकलाही भेट देऊ शकता.